हॅलो, नमस्कार सर्वांना. तर आज बघा मी भाताची रेसिपी बनवते. त्याच्यासाठी मी 200 ग्राम तांदूळ घेतलेत बासमती. आपल्याला ग्रीन राईस बनवायचं आहे. त्याच्यासाठी आता मला हे ना धुवून घेते मी आणि भिजत ठेवते थोडा वेळ. 20 ते 25 मिनटं आपण भिजत ठेवूया. तर बाकी काय काय साहित्य घेतले मी तुम्हाला दाखवते. तर इथे पहा, मी ना ग्रीन आपलं वाटण पाहिजे त्यासाठी मी बघा ही पालकची पानं घेतलेली आहेत. मी 10-15 पानं आहेत. ती स्वच्छ धुवून त्याला मी घेतलेले आहेत. आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया. लसूण घेतलेलं आहे मी 8-10 पाकळ्या. 1 इंच आलं घेतलं आहे कापून. एक थोडासा पुदिना आहे, मिरच्या आहेत ह्या 5-6 आणि थोडीशी कोथिंबीर. ते वाटण करून घेऊया. आपला ग्रीन राईस बनवायचे त्यासाठी हे वाटून घेते. मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका, कारण आपल्याला याच्यात बाकीचे मसाले टाकायचे नाहीत, लाल वगैरे. थोडंसं पाणी घालते याच्यामध्ये. याची पेस्ट करून घेते. तर बघा इथे आपलं भाताचं सगळं साहित्य आहे. पनीर घेतले 50 ग्रॅम, 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत उभे, आणि थोडेसे कॉर्न आणि मटर आहेत. हे काजू तुकडे घेतले थोडेसे, 2 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, आणि गरम मसाला घेतला. याच्यामध्ये थोडं स्टार फूल आहे, काळी वेलची 1 आहे, हिरवी वेलची आहे 4, दालचिनीचा 1 तुकडा आहे, आणि 4 लवंग आहेत, आणि मीठ आहे, आणि हा टोमॅटो घेतलेला आहे, आणि आपले हिरवं वाटण. तर इथे बघा मी दुसरं पाणी उकळायला ठेवलेलं आहे. याच्यामध्ये फक्त चिमूटभर मीठ टाकते, आणि पनीर आहे ना ते याच्यामध्ये टाकते. आता मी हे असं का करते, तर पनीर आहे ना स्वच्छ धुवून पण निघतं, आणि शिवाय ते थोडं सॉफ्ट पण होतं. म्हणजे दुकानातून आपण आणतो तेव्हा त्याला वास वगैरे असतो, तो निघून जाण्याकरता. तर ते करा, एक उकळी झाली ना की लगेच गॅस बंद करायचा. जास्त त्याला शिजत नाही ठेवायचं. आता तसंच गरम पाण्यात थोडा वेळ ठेवायचं ते. आता मी गॅस बंद करते. तसंच ठेवा पाण्यामध्ये त्याला थोडा वेळ. बघा इथे मी तेल घालून घेते. 4-5 टेबलस्पून तेल आहे. त्याच्यामध्ये जिरं घालून घेऊया. तेजपत्ता मी घेतला एक, हे 2 तुकडे केलेले आहेत. थोडंसं हिंग आहे. त्यावर खडे मसाले पण घालूया. हे आता इथे मी कांदा पण घालून घेते. कांदा छान परतून घेऊया. सगळं कांदा आपलं छान परतून झालेला आहे. आता हे मटर आणि कॉर्न घालूया आपण याच्यामध्ये. त्याच्यासोबत काजू पण घालूया आपण. सुकी लाल मिरची पण घालून घेते मी. छान परतून घेऊया. आता इथे मी हिरवी पेस्ट आपली टाकून घेते याच्यामध्ये. छान परतून घेऊया तिथे. आता हे जसं आता मी पूर्ण ही भाजी शिजवली ना, तुम्ही पाहिजे तर तांदूळ याच्यामध्ये घालून पाणी टाकलं तर तसं 1 वाटी तांदूळ घेतलं तर 2-2.5 वाटी पाणी टाका, आणि ते असे पण तुम्ही याच्यावर शिजवून घेऊ शकता. पण मला लवकर करायचं त्याच्यामुळे मी भात शिजवून घेतला वेगळा. मला असं बनवायचं होतं. तसं पण बनवू शकता, असं पण बनवू शकता तुम्ही. भातामध्ये आपण थोडंसं मीठ टाकलं होतं, ते गाळून गेलं. तरी पण मी 1 टीस्पून मीठ टाकते. लागलं तर मी नंतर थोडंसं टेस्ट करून टाकेन. चवीनुसार आपलं मीठ झालेलं आहे टाकून याच्यामध्ये.
आपले कॉर्न आणि मटर शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकते. मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं ते. आता याच्यावरनं एक 10 मिनिटं झाकण ठेवते. मध्ये मध्ये चेक करते मी, तोपर्यंत झाकण ठेवते, नंतर पाहूया. आपण इथे मटर आणि कॉर्न चांगले शिजलेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं टोमॅटो घालूया, चिरून घेतलेलं मगाशी. एक अख्खा टोमॅटो मी घेतलेला, असं परतून घ्यायला याच्यात. त्याच्यामध्ये थोडंसं आपण हळद टाकूया. टोमॅटो चांगला मऊ झाला की मग आपण भात घालायच्या थोडंसं अगोदर पनीर टाकून घेऊया त्याच्यामध्ये. चांगला शिजू दे टोमॅटो. 2 मिनटं झाकण ठेवा याच्यावरती. त्याने फक्त थोडीशी साखर टाकते. आपलं तिखट खारट जे काय असेल ते बॅलन्स होण्यासाठी. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडली तर टाका तुम्ही. पनीर पण टाकून घेऊया याच्यामध्ये. टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे. अशी भाजी मग खाली तरी चालेल तुम्ही, चपाती, पराठा किंवा भाकरी बरोबर. आपण भात घालून घेऊया थोडा थोडा. बाकीचा पण भात घालून घेते याच्यामध्ये. व्यवस्थित परतून घे. इथे पहा, मी गॅसला कढईखाली एक तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आपली कढई ठेवलेली आहे. मी भात आपण जे हे करताना खाली लावून, आता मला त्याला एक स्मोक द्यायचा आहे. पण भातावर थोडंसं तूप घालून घेऊया. करवंटी पेटलेली आहे, त्याच्यावरचं आपण झाकण काढूया. आता त्याच्यामध्ये वाटी ठेवूया त्याच्यावरती आणि खरं ठेवते याच्यावरती करवंटीचा. तुमच्याकडे कोळसा असेल तर कोळसा पण तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे कोळसा नाही म्हणून मी करवंटीचा तुकडा घेतला आहे, त्याच्यावर तूप घातले तर लगेच याच्यावर झाकण ठेवूया. आपला भात झालेला आहे, काढून घेऊया भात प्लेटमध्ये. तर पहा, इथे आपला पालक पुलाव तयार झालेला आहे. ती ग्रीन चटणी आहे आणि रायता आहे बुंदीचा, दही बुंदी आहे. आता ही बुंदी तुम्ही भिजून घेतली तरी चालेल, मी अशीच ह्याच्यात टाकलेली आहे. याच्यावर तुम्ही भाजलेली जिरा पावडर किंवा लाल मिरची पावडर टाकू शकता, पण मी आज प्लेन ठेवलेलं आहे. आणि पण याच्यात हिरवी मिरची मी घातलेली आहे ना पालकमध्ये, तिखट आहे. तर रेसिपी कशी वाटली, तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि थँक्यू रेसिपी पाहिल्याबद्दल.